हॅलो स्टुडंट, आपण बघतोय वेज टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सोल्युशन आणि त्यामध्ये आपण काल हा प्रॉब्लेम घेतला आणि तो प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप कसा सॉल्व करायचा ते मी तुम्हाला सांगितलं. आपण प्रत्यक्ष लॉगच्या साहाय्याने प्रॉब्लेम सॉल्व करू. आता इथं काय दिलं आहे, कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन molarity of HNO3 in a solution containing 12.2% HNO3 and density also given. आता पर्सेंटेज बाय वेट म्हणजे आउट ऑफ 100 म्हणजे 100 ग्रॅम मध्ये असणारं सोल्यूटचं मास मीन्स 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन कंटेन्स 12.2 ग्रॅम HNO3. हे ग्रॅम आहे, थोडंसं बाजूला लिहिते HNO3. आता यावरून काय मिनिंग निघतो तर वेट ऑफ सोल्युशन आपल्याला मिळालं आहे ते म्हणजे 100 ग्रॅम. वेट ऑफ सोल्यूट आपल्याला मिळालं आहे 12.2 ग्रॅम. आता सोल्युशन म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्वंट इक्वल टू सोल्युशन. सोल्यूट आणि सॉल्वंटची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळतं, सोल्युशन मिळतं. मग आपल्याला सॉल्वंटचं मास यावरून आपण काढू शकतो. म्हणजे सॉल्वंट इक्वल टू मास ऑफ सॉल्वंट इक्वल टू मास ऑफ सोल्युशन मायनस मास ऑफ सोल्यूट. 100 मायनस 12.2 that is 87.8 equal to 87.8 ग्रॅम ऑफ दी सॉल्वंट. हे मिळालं आपल्याला वेट ऑफ सॉल्वंट. आता आपल्याला मोल फ्रॅक्शन जर काढायचं असेल, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट X2 इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट X2 इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. हे लक्षात घ्या. दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट इन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. टोटल सोल्युशन मध्ये किती नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे ते म्हणजे सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन. आता इथं आपल्याला N1 आणि N2 आपल्याला माहित नाही. इथं काय दिलेलं आहे, फक्त मास दिलेला आहे. मग आपल्याला N1 N2च्या व्हॅल्यूज काढून घ्याव्या लागतील. मग आता N2 इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आता बघा, वेट ऑफ सोल्यूट आपल्याला माहीत झालं 12.2 ग्रॅम, परंतु मोलिक्युलर वेट आपल्याला माहीत नाही. परंतु आपल्याला माहिती आहे त्याचा फॉर्म्युला HNO3 आणि त्याच्या प्रत्येकाच्या ॲटॉमिक मासवरून आपण मोलर मास काढू शकतो. हायड्रोजनसाठी 1, नायट्रोजनसाठी 14 आणि 3 × ऑक्सिजनसाठी 16. किती होतील टोटल? हे होतात 63 एक्सप्रेस इन ग्रॅम. मग आपण N2 इक्वल टू 12.2 ग्रॅम डिवायडेड बाय 63 ग्रॅम पर मोल आपण असं म्हणणार, कारण एका मोलचं मोलर मास येते म्हणून ग्रॅम पर मोल. ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होईल, पर मोलचं होईल मोल. आता हे आपण लॉग इथं बघणार. लॉग ऑफ 12.2 मायनस लॉग ऑफ 63 इक्वल टू 1 पॉईंट. आता याचा लॉग येतो 1 पॉईंट. हे कॅरेक्टरिस्टिक दिला आपण 0.864 मायनस 1 पॉईंट. 63चा 0 मध्ये बघायचा, तो येतो 7993 आणि याची सबस्ट्रॅक्शन जर आपण केली तर 1.2871 ही सबस्ट्रॅक्शन येते. तुम्ही व्यवस्थित करा. 4 मधून 3 गेले, 16 मधून 9 गेले 7, इथं 18 मधून 10 गेले 8 आणि 10 मधून 8 गेल्यानंतर 2 आणि इथं काय झालं, एक हातचा दिला, हे 2 बार झाले. 2 बार मायनस 1 दॅट इज 1 बार. इथं याची ॲडिशन करायची, 1 आणि 1 2 आणि हे वजा 2 अधिक 1 म्हणजे हे झालं 1 बार. आता याचा अँटीलॉग आपण जर घेतला अँटीलॉग, तर हा अँटीलॉग कसा बघायचा, 0.28चा 7 आणि
1मध्ये आणि या 1 बारमध्ये 1 ॲड केला तर काय होणार 0 होणार. मग आपलं काय येणार 0.1937 हे आपलं आन्सर आलं. म्हणजे ही N2ची व्हॅल्यू आली. नंबर ऑफ मोल्स आपल्याला आले. आता आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटरही काढून घेऊ ॲक्वेस सोल्युशन, कारण मोस्टली सोल्युशन हे वॉटरमध्ये तयार केलेले, त्यामुळे आपण इथं दिलेलं नसेल ॲक्वेस सोल्युशन तरीसुद्धा सॉल्व्हंट हे वॉटर कन्सिडर करायचं. N1 इक्वल टू वेट ऑफ वॉटर दॅट इज सॉल्व्हंट डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ वॉटर. आता वेट किती आलं आपल्याला वॉटरचं सॉल्व्हंटचं 87.8 ग्रॅम. 87.8 ग्रॅम डिवायडेड बाय 18 ग्रॅम. हा H2O फॉर्म्युला. हायड्रोजनचे 1 + 1 2 आणि ऑक्सिजनचे 16 टोटल 18 ग्रॅम ग्रॅम पर मोल. आता इथे आपण लॉगनं सॉल्व करू. लॉग ऑफ 87.8 मायनस लॉग ऑफ 18 इक्वल टू इथं 1.87चा 8मध्ये किती येतो 1.9435. 1.9435 मायनस 1.18चा 0मध्ये 2553 आणि याचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला येईल ते म्हणजे 0.6882 आणि याचा जर अँटीलॉग घेतला आपण 0.68चा 8 आणि 2 मध्ये तर अँटीलॉग येईल आपल्याला 4880 आणि आपण 1 नंतर पॉईंट देणार कॅरेक्टरिस्टिक देणार. हा झाला आपला नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट दॅट इज N1 झाला. आता आपण मोल फ्रॅक्शन काढून घेऊ. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. that is x2 equal to n2 divided by n1 plus n2. n2 किती आला आपला 0.1937 divided by n1 4.88 plus 0.1937. 0.1937 divided by याचे ॲडिशन 5.07. लॉग अप्लाय करू. लॉग ऑफ 0.1937 मायनस लॉग ऑफ 5.07. आता हे 1 बार पॉईंट 19चा 3 आणि 7मध्ये 2871 मायनस हा 0.50चा 7मध्ये 7050 आणि याचं सबस्ट्रॅक्शन येतं 2 बार 0.5821 आणि ह्याचा अँटीलॉग 0.58चा 2 आणि 1 मध्ये आणि यात हे 2 बार आहे. आपण 1 ॲड केलं तर काय येणार फक्त 1 0 पॉईंट नंतर 1 0 येईल आपल्याला. तर 0382 हे 0 पॉईंट. हा झाला आपला मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता आपल्याला एक माहिती आहे x1 प्लस x2 इक्वल टू 1. देअरफॉर x1 इक्वल टू 1 मायनस x2. आपल्याला मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट जर विचारले तर 1 मधून काय करायचं जे आलं ते मायनस करून घ्यायचं. तर x1 ची व्हॅल्यू येते आपल्याला 0.699618. हे झाले मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. त्यानंतर आपण काढू मोलॅलिटी. मोलॅलिटी. आता मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे आपला स्मॉल m इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट
इन किलोग्रॅम, आपल्याला किलोग्रॅममध्येच मास घ्यायचं आहे. आणि आणखी एक सांगायचं तुम्हाला, ज्यावेळेस आपण नंबर ऑफ मोल्स काढतो त्यामध्ये वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स आपण जे घेतो, जर वेट ग्रॅममध्ये असेल तर मोलिक्युलर वेटसुद्धा ग्रॅममध्येच घ्या. आणि वेट जर किलोग्रॅम असेल तर मोलिक्युलर वेटसुद्धा किलोग्रॅममध्येच घ्या. हे युनिट मोस्टली इथं किलोग्रॅम दिलेलं असतं आणि मोलिक्युलर वेटला आपण ग्रॅम असं युनिट देतो, त्यामुळं आपलं आन्सर चुकतं. म्हणून वरती किलोग्रॅम असेल तर त्याचं ग्रॅममध्ये करा, किंवा खाली ग्रॅम असेल, हे किलोग्रॅम असेल तर खालच्याचं किलोग्रॅममध्ये करून घ्या. डिवायडेड बाय डिवायडिंग 1000. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. आता मास ऑफ सॉल्वंट आपल्याला ग्रॅममध्ये माहिती आहे 87.8 आपल्याला मिळालेलं आहे. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपले किती आलेत तर 0.1937. 0.1937 हे मोल्स आलेत आपले. आणि 87.8 हे किलोग्रॅम 10⁻³ हे झालं किलोग्रॅम. मोल्स पर किलोग्रॅम असं त्याचं युनिट असेल. आता हे 10⁻³ वरती आल्यानंतर काय होईल 10⁻+3 होईल. आणि 10⁻+3 म्हणजेच 1000. मग 1000नं आपण याला जर मल्टिप्लाय केलं पर किलोग्रॅम तर काय होईल, इथं 3 झिरो येतील. आणि 3 झिरो 4 डिजिट नंतर जर पॉईंट दिला तर आपलं असं आपली अशी फिगर होईल 87.8 लॉग ऑफ 193.7 मायनस लॉग ऑफ 87.8. आता याचा लॉग काय येईल, कॅरेक्टरिस्टिक 2.2871 आणि हे 1.9435 आणि याची सबस्ट्रॅक्शन येते 0.3436 आणि याचा जर अँटीलॉग आपण घेतला तो येतो 2.205. इथे येईल 2.205 म्हणजे 2205 असा आपला अँटीलॉग येतो. आणि इथं 0 असल्यामुळे आपण 1 ॲड केला आणि 1 डिजिट नंतर त्याला पॉईंट दिला तर 2.205 हे झालं आपली मोलॅरिटी, मोल्स पर किलोग्रॅम. आता त्यानंतर आपल्याला काढायचं आहे ते मोलॅरिटी. मोलॅरिटी कॅपिटल M. कॅपिटल M इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर ऑर DM³. लिटर किंवा DM³ आता इथं आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं नाहीये, परंतु आपल्याला काय मिळालंय, मास ऑफ सोल्युशन मिळालेले, जे 100 ग्रॅम आपण म्हटलंय, कारण 12.2% म्हणजे 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये असणारं सोल्यूटचं मास. मग आपल्याला मासचं रूपांतर व्हॉल्यूममध्ये करायचं. आपलं एक फॉर्म्युला माहिती, रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मास अँड व्हॉल्यूम. D = M डिवायडेड बाय V. Therefore V = M divided by density. Mass of solution divided by density of solution. Mass of solution किती आहे 100 ग्रॅम आणि त्यानंतर डेन्सिटी आहे 1.038 ग्रॅम पर cm³. हे पर cm³, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होईल आणि पर cm³ काय होईल, डिनॉमिनेटरला गेल्यानंतर cm³ असं होईल. म्हणजे हे जे आन्सर येईल त्याला युनिट काय असेल cm³. परंतु आपल्याला व्हॉल्यूम कशात हवंय DM³ मध्ये. मग आपण त्यालाच काय करणार, डिवायडेड बाय 1000 जर केलं तर आन्सर कशात येणार आपल्याला, ते DM³ मध्ये येणार. आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉल्यूम 100 ग्रॅम. आता ते DM³ तर आपलं झालंच आहे 1.038. हे काय होईल cm³ इक्वल टू लॉग ऑफ 100 मायनस लॉग ऑफ 038. आता लॉग शिवाय तर आपण हे सॉल्व करू शकत नाही ना, आपल्याला कॅल्सी अलाउड नाही आहे. त्यामुळं लॉग व्यवस्थित शिकून घ्यायचं. 0 0
-0.10⁻³ आणि 8 मध्ये तो येतो 0.0963 आणि हे सबस्ट्रॅक्शन आपण केलं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, हो की नाही. हे तर 0.01161 म्हणजे 0.128 आणि मीन डिफरन्स येतो 33. हे 610 0161 असं आन्सर येतं. कारण 10⁻³ आणि 8 मध्ये आपण मीन डिफरन्स बघणार. इथं 3 मध्ये बघितलं तर 0.128 असं येतं फक्त आणि मीन डिफरन्स 33 आपल्याला त्यामध्ये ॲड करून आपली व्हॅल्यू अशा प्रकारे येते. आता दोन्हीचं जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर आपलं आन्सर येतं 1.839 आणि याचा अँटीलॉग घेतला तर येतं 69.02 cm³. याच्यामध्ये एक ॲड केला आणि 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट दिला. आता हेच DM³ काय होणार 69.02 × 10⁻³ DM³. cm³ आपण DM³ मध्ये केलं म्हणजेच काय झालं डेसिमल पॉईंट इकडे सरकवला -2 होईल, इकडे सरकवला तर -1 होईल. आणि मग आपलं आन्सर येतं 0.069 02 DM³. 0.0 0.0 ओके नाही हे 0.06902. आपला इथं हा 0 घ्यायचा राहिला आहे त्यामुळे आपली ही फिगर चेंज होते. ज्यावेळेस आपण हे सबस्ट्रॅक्शन करू 2.00 -0.0161 हे किती राहतील 9, 7 गेले 3, हे किती राहतील 8 आणि इथं एक गेला 9 आणि हा असं यायला पाहिजे 1.9839. इथं आपलं चुकलं आहे तर हे आपण दुरुस्त करून घेऊ 9839 आणि मग त्याचं आपण अँटीलॉग बघून घेऊ. एक 0 राहिल्यामुळे आपली पुढची व्हॅल्यू चुकली. तर इथं याचा ज्यावेळेस आपण अँटीलॉग घेतो तर तो अँटीलॉग येतो 9639 आणि 2 डिजिट नंतर पॉईंट हे झाले cm³ आणि ह्याचे DM³ केले आपण 39 × 10⁻³ DM³ आणि डेसिमल पॉईंट आपण जर सरकून घेतला तर इथं आल्यानंतर काय होईल -2, इथं आल्यानंतर -1 आणि आणखी एक 0 दिला तर हा निघून जाईल म्हणजे 0.09639 DM³ असं आपलं व्हॉल्यूम ऑफ दी सोल्युशन येईल. आता आपल्याला मोलॅरिटी काढायची. ही झाली मोलॅरिटी. तर मोलॅरिटीमध्ये हा आपण घेणार कॅपिटल M घेणार. इथं मोलॅरिटी ऐवजी काय घेणार मोलॅरिटी आणि मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम ऐवजी आपलं येईल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन DM³. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन DM³. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपले आले 0.1937 0.1937 and volume of solution in DM³ 0.09639 DM³. हे मोल्स पर DM³.
मग आपलं लॉग ऑफ 0.1937 मायनस लॉग ऑफ 0.09639 इक्वल टू 1 बार पॉईंट 19चा 3 आणि 7मध्ये 2871 मायनस 2 बार पॉईंट 9836 सबस्ट्रॅक्शन येते 0.3035 आणि अँटीलॉग येतो 2.01 मोल्स पर DM³ असं आपलं युनिट असेल. आता हे आपण मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी हे सगळं आपण एकाच प्रॉब्लेममध्ये सॉल्व केल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागतो. परंतु ज्यावेळेस एक्झाममध्ये प्रॉब्लेम येतात, एकतर आता पूर्वी असायच्या इतक्या थोड्याशा अवघड व्हॅल्यू असायच्या का लॉग शिवाय पर्याय नसायचा, परंतु बोर्डानंच आता व्हॅल्यूज इतक्या सिम्प्लिफाय केल्या आहे का तुम्ही सहज तुम्हाला गुणाकार, भागाकार, लॉगसुद्धा न बघता सहजच देता येतील असे त्या व्हॅल्यूज दिलेले. त्या प्रॉब्लेमला इतका वेळ न लागता फक्त बेसिक टर्म्स तुम्हाला माहीत असेल तर प्रॉब्लेम सहजासहजी आणि लवकर सुटतो.